नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई भरती 2025 करिता 5 मे 2024 रोजी शिफ्ट 1 मध्ये झालेल्या पेपरचं विश्लेषण बघणार आहोत. तर याआधी आपण 2 सराव प्रश्नसंच घेतलेले आहे. ते जर बघितले नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही बघून घ्या, जेणेकरून नागपूर शिपाई भरतीकरिता तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. तर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मुंबई उच्च न्यायालय मुंबई शिपाई पदासाठी लेखी परीक्षा प्रश्नपत्रिका. तर आजचा पहिला प्रश्न असा आहे, एड्स हा रोग कशामुळे होतो? ऑप्शन क्रमांक ए जीवाणू, ऑप्शन बी विषाणू, ऑप्शन सी परोपजीवी, ऑप्शन डी फंगस. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विषाणू. नंतर आहे प्रश्न क्रमांक 2, हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते? ऑप्शन ए व्हिटॅमिन, ऑप्शन बी डी व्हिटॅमिन, ऑप्शन सी बी व्हिटॅमिन, ऑप्शन डी सी व्हिटॅमिन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी डी व्हिटॅमिनची हाडाच्या निकोप वाढीसाठी आवश्यकता असते. तर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात? ऑप्शन ए आहे केरळ, ऑप्शन बी आहे तामिळनाडू, ऑप्शन सी आहे उत्तर प्रदेश, ऑप्शन डी आहे कर्नाटक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, कर्नाटक राज्यामध्ये सर्वात जास्त हत्ती आढळतात. प्रश्न क्रमांक 4, मौर्य समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए आहे अशोक, ऑप्शन बी महर्षी कर्वे, ऑप्शन सी गोपाळ देशमुख, ऑप्शन डी यापैकी कुणीही नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, यापैकी कुणीही नाही. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? ऑप्शन ए आहे नाईट ब्लाइंडनेस, ऑप्शन बी आहे फुफ्फुसाचे आजार, ऑप्शन सी आहे स्वादुपिंडाचे आजार, ऑप्शन डी आहे मधुमेह. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मधुमेह. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? ऑप्शन ए ॲल्युमिनियम, ऑप्शन बी सिल्वर, ऑप्शन सी टंगस्टन, ऑप्शन डी मॅग्नीज. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी टंगस्टन. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो? ऑप्शन ए आहे पचनसंस्था, ऑप्शन बी आहे उत्सर्जन संस्था, ऑप्शन सी आहे रक्ताभिसरण संस्था, ऑप्शन डी आहे मज्जासंस्था. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, मज्जासंस्था. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? ऑप्शन ए आहे लहान मेंदू, ऑप्शन बी मोठा मेंदू, ऑप्शन सी चेतातंतू, ऑप्शन डी पाय. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, लहान मेंदू. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, चवदार तळे सत्याग्रह कुठे झाला? चवदार तळे सत्याग्रह कुठे झाला? ऑप्शन ए आहे चिपळूण, ऑप्शन बी आहे महाड, ऑप्शन सी रेवदांडा, ऑप्शन डी पाली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, महाड. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगवतो? ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी इंडोनेशिया, ऑप्शन सी मलेशिया, ऑप्शन डी नॉर्वे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, नॉर्वे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतिस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन ए उंब्रज, ऑप्शन बी कराड, ऑप्शन सी पाटण, ऑप्शन डी पाली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कराड. त्यानंतर आहे 12वा प्रश्न, झाडाचे वळ कशावरून ठरवितात? ऑप्शन ए झाडाच्या खोडाच्या आकारावरून, ऑप्शन बी झाडाच्या बुंध्याच्या आतील वर्तुळावरून, ऑप्शन सी झाडाच्या उंचीवरून, ऑप्शन डी यांपैकी काहीही नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, झाडाच्या खोडाच्या आकारावरून झाडाचे वय ठरवितात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे?
त्यानंतर ऑप्शन ए आहे निफाड, ऑप्शन बी आहे येवला, ऑप्शन सी आहे राळेगण सिद्धी, ऑप्शन डी आष्टी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी राळेगण सिद्धी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही? खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही? ऑप्शन ए कावीळ, ऑप्शन बी पटकी, ऑप्शन सी नारू, ऑप्शन डी हिवताप. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी हिवताप. हा रोग पाण्याद्वारे पसरत नाही. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15. संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? ऑप्शन ए आहे राज्यसभा, ऑप्शन बी आहे लोकसभा, ऑप्शन सी आहे सर्वोच्च न्यायालय, ऑप्शन डी आहे राष्ट्रपती. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सर्वोच्च न्यायालय. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ए नाशिक, बी अहमदनगर, सी ठाणे, डी पुणे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अहमदनगर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणते गाव कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे? ऑप्शन ए आहे सातारा, ऑप्शन बी आहे कराड, ऑप्शन सी आहे नरसोबाची वाडी, ऑप्शन डी आहे सांगली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नरसोबाची वाडी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18. गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? ऑप्शन ए गंडक, ऑप्शन बी गोदावरी, ऑप्शन सी यमुना, ऑप्शन डी कोसी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी यमुना. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19. GSTचा लॉंग फॉर्म काय आहे? ऑप्शन ए गुड अँड सर्व्हिस टॅक्स, ऑप्शन बी आहे गुड्स अँड सेल्स टॅक्स, ऑप्शन सी आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, ऑप्शन डी आहे गुड्स अँड सप्लाय टॅक्स. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. गोलकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए आहे तेलंगणा, ऑप्शन बी आंध्र प्रदेश, ऑप्शन सी कर्नाटक, ऑप्शन डी केरळ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तेलंगणामध्ये गोलकोंडा खान आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रात करांडला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ए नागपूर, बी चंद्रपूर, सी अमरावती, डी कोल्हापूर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नागपूर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 22. दुधात मीठ कालवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. ए दूध व पाणी वेगळे करणे, बी दुधामध्ये मीठ टाकणे, सी एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे, डी विनाकारण खोटे आरोप करणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे. त्यानंतर आहे प्रश्न 23. संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य कोणते? ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी छत्तीसगड, ऑप्शन डी महाराष्ट्र. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी केरळ. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 24. तुळजापूर हे धार्मिक स्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन ए सोलापूर, ऑप्शन बी उस्मानाबाद, ऑप्शन डी लातूर, ऑप्शन सी लातूर, ऑप्शन डी परभणी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उस्मानाबाद. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 25. जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक ए 21 मार्च, ऑप्शन क्रमांक बी 21 जून, ऑप्शन क्रमांक सी 13 जून, ऑप्शन डी आहे 5 जून. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 21 मार्च. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणती संख्या 6ने विभाज्य आहे? ऑप्शन ए 146, ऑप्शन बी 150, ऑप्शन सी 166, ऑप्शन डी 196. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 150 ही संख्या 6ने विभाज्य आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 27. पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंग ओळखा. ऑप्शन ए आहे पत्रकारीण, ऑप्शन बी आहे पत्रकारिणी, ऑप्शन सी आहे पत्रलेखिका, ऑप्शन डी आहे पत्रकर्ती. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक डी पत्रकर्ती.
त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 28. सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. ऑप्शन क्रमांक ए क्रियाविशेषण अव्यय, ऑप्शन बी शब्दयोगी अव्यय, ऑप्शन सी सर्वनाम, ऑप्शन डी गुणविशेषण. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गुणविशेषण. सौंदर्य हा एक गुण असल्या कारणाच्यानं त्याला गुणविशेषण म्हटलं जाते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 29. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले? ए भा रा तांबे, बी राजा बडे, सी कुसुमाग्रज, डी वि वा शिरवाडकर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राजा बडे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 30. सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहेत? ऑप्शन ए ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी, बी ॲडमिरल आर हरिकुमार, सी ॲडमिरल करमबीर सिंग, डी ॲडमिरल देवेंद्र कुमार जोशी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तोपर्यंत धन्यवाद.